आकाशवाणी नागपूर. वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जीपीएस प्रणालीची मदत घेऊन टोल आकारण्याची पद्धत लागू करण्यासाठीची तयारी पूर्ण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्यसभेत माहिती. नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावर बॉम्बसदृश वस्तू सापडल्यानं खळबळ. पोलिसांकडून परिसर निर्मनुष्य करून तपास सुरू. आमचं सरकार सत्तेत आल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकूण कापसाच्या पिकावर 500 रुपये प्रति टन अनुदान शेतकऱ्यांना देऊ. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची नागपूरमध्ये घोषणा. आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी आर्थिक वर्षाकरिता 456 कोटी रुपये मंजूर. जीपीएस प्रणाली अर्थात उपग्रहाची मदत घेऊन टोल आकारण्याची पद्धत लागू करण्यासाठीची सगळी तयारी झाली असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला एका उपप्रश्नाला उत्तर देत होते. येत्या लोकसभा निवडणुकांपूर्वी ही नवी पद्धत लागू होईल असं ते म्हणाले. वाहनांची नंबर प्लेट ओळखून टोलची रक्कम मोटार मालकाच्या बँक खात्यातून परस्पर वळती होणार आहे. यामुळे टोल नाक्यांची संख्या कमी होईल आणि त्याचा फायदा वाहन चालकांना होणार आहे असंही गडकरी म्हणाले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी एका दिवसानं वाढवण्यात आला आहे. यामुळे आता हे अधिवेशन 10 फेब्रुवारीपर्यंत चालेल. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. दरम्यान अधिवेशनाच्या आजच्या 6व्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेमध्ये उत्तर दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा तरी राखता याव्यात असं म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या याच संदर्भातील टीकेचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अधीन नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र इथं दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील 30व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवाचं येत्या 9 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्याचं उद्घाटन 9 फेब्रुवारी शुक्रवार रोजी संध्याकाळी 6 वाजता नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर आणि पोलीस आयुक्त तसंच या केंद्राचे माजी संचालक डॉ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या 10 दिवसीय महोत्सवामध्ये 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 6:30 वाजेपासून विविध राज्यांचं लोकनृत्य सादर होणार असून 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता दिव्यांग बालकांचा फॅशन शो होणार आहे. त्याचप्रमाणे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आदिवासी नृत्य महोत्सव होणार आहे. या ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्यात विविध हस्तकलेच्या वस्तू, क्राफ्ट स्टॉल त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सुद्धा उपलब्ध राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये सामान्य नागरिकांकरिता प्रति व्यक्ती 30 रुपये एवढं प्रवेश शुल्क ठेवण्यात आलं असून मेळाव्याला भेट देण्याचं आवाहन कुलकर्णी यांनी केलं आहे. प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक आणि संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठान आणि सप्तक नागपूर यांच्या संयुक्त वतीनं येत्या 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी कालजयी या शास्त्रीय संगीताच्या मैफलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवार 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता कविकुलगुरू कालिदास सभागृह पर्सिस्टंट सिस्टीम गायत्री नगर इथं कालजयी समारोहाला प्रारंभ होईल. यात पंडित कुमार गंधर्व यांचे नातू आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक भुवनेश कोमकली यांचं गायन, गुंदेचा ब्रदर्स नावानं सुपरिचित असलेले डागरवाणीच्या ध्रुपद प्रकाराचे गायक उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंदेचा यांचं गायन आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते तेजेंद्र नारायण मजुमदार यांचं सरोद वादन होणार आहे. रविवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता लक्ष्मीनगर इथल्या सायंटिफिक सभागृहात कुमारजींच्या सांगीतिक प्रवासावर दृकश्राव्य माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता कविकुलगुरू कालिदास सभागृहात किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा सुरेख संगम असलेल्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे, युवा शास्त्रीय गायक प्रभाकर आणि दिवाकर कश्यप आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर यांचं गायन होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. नागपुरातील मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या गणेशपेठ इथल्या बस आगारातील यंत्र कार्यशाळेत गडचिरोली आगारावरून आलेल्या एका बसमध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याची बातमी गणेशपेठ पोलीस स्टेशनला आज दुपारी मिळाली. त्यानंतर सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात आला आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आलं. या संशयास्पद वस्तूची चाचणी सुराबर्डी इथं करण्यात येत असून पुढील कारवाई करण्यात येईल. तसंच या बसच्या चालकाची सुद्धा चौकशी करण्यात येईल अशी माहिती नागपूर शहर झोन 3 चे पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली.
आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या संदर्भातील माहिती प्रसारभारती.gov.in/pb व्हॅकन्सी या सदराखाली उपलब्ध असून विहित नमुन्यातील अर्ज rnu2013 nagpur@gmail.com या ईमेलवर येत्या 17 फेब्रुवारीपर्यंत पाठवता येतील. भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान असून कापूस या पिकावरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. 1,20,502 कोटी उत्पन्न एकट्या वस्त्र उद्योग क्षेत्राकडून भारताला प्राप्त होतं. भारतातील सुमारे 6 दशलक्ष कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह यामुळे होतो. परंतु भारत कापसाचा आयातदार बनला आहे. जागतिक बाजारपेठेत कापसाच्या उत्पादकतेचा विचार केल्यास चीन या देशाचा वाटा 28% असून भारताचा 24% आहे. ही स्थिती बदलण्यासाठी तसंच चीनच्या वर्चस्वातून बाहेर पडून पर्यायी बाजारपेठा शोधण्यासाठी आमचं सरकार सत्तेत आल्यावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकूण कापसाच्या पिकावर आम्ही 500 रुपये प्रति टन अनुदान शेतकऱ्यांना देऊ, जे बाजारभाव शासकीय भावापेक्षा अतिरिक्त असेल, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्रात यावर्षी 40 लाख हेक्टर जमिनीवर कापूस लागवड झाली असून एका हेक्टरमध्ये जर 30 क्विंटल कापूस उत्पादित होत असेल तर सुमारे 12 कोटी क्विंटल कापसाला प्रति क्विंटल 500 रुपये भाव दिल्यास 6,000 कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना आमचं सरकार आल्यास देऊ, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे कापसाची वेचणी करणाऱ्या शेतमजुरांना देखील मनरेगामधून 5 रुपये प्रति किलो याप्रमाणे वेचणीची मजुरी देण्यासाठीची शिफारस केंद्र सरकारला करू, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात देखील आपलं सरकार आल्यास बदल करू, असं सुतोवाच आंबेडकरांनी केलं. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा अजून चालू झाली नाही. ही चर्चा सुरू झाल्यानंतर आपण जागांची मागणी करू, असंही त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत शालेय तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं उद्घाटन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते आज झालं. शिक्षणाबरोबरच खेळ देखील महत्वाचा असल्याचं आत्राम म्हणाले. जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा तसंच जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी क्रीडा मंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत या स्पर्धा होणार असून त्यासाठी जिल्हाभरातील शाळांमधील विद्यार्थी आणि कर्मचारी गडचिरोलीत दाखल झाले आहेत. ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी यांच्या जात वैधता प्रमाणपत्र देण्यात शिथिलता आणणारा GR तातडीनं रद्द करण्याच्या मागणीसाठी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाली. विविध जातींमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांविरोधात सर्व शक्तीनिशी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत चंद्रपूरच्या गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी 456 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जिल्ह्यासाठी असलेल्या मंजूर नियत व्ययापेक्षा 152 कोटी रुपये जिल्ह्याला अतिरिक्त मिळणार आहेत. शासनानं सन 2024-25 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याकरिता 304 कोटींचा नियत व्यय मंजूर केला होता. मात्र हा निधी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय कमी असल्यानं यात वाढ करून जिल्ह्यासाठी 450 कोटी रुपये मंजूर करावेत, अशी आग्रही मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 8 जानेवारी रोजी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. या मागणीला वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी तात्काळ अनुकूलता दर्शवली. त्यानुसार पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केलेल्या वाढीव मागणीनुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शासनानं 456 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा नियोजन समितीला काल प्राप्त झाले आहेत. मोडी लिपी प्रचार आणि प्रसार या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळा उद्या दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील इतिहास विभागाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जीपीएस प्रणालीची मदत घेऊन टोल आकारण्याची पद्धत लागू करण्यासाठीची तयारी पूर्ण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्यसभेत माहिती. नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावर बॉम्बसदृश वस्तू सापडल्यानं खळबळ. पोलिसांकडून परिसर निर्मनुष्य करून तपास सुरू. आमचं सरकार सत्तेत आल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकूण कापसाच्या पिकावर 500 रुपये प्रति टन अनुदान शेतकऱ्यांना देऊ. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची नागपूरमध्ये घोषणा. आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी आर्थिक वर्षाकरिता 456 कोटी रुपये मंजूर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.